नमस्कार, मी मनीषा आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा आहे ना स्पेशल बेत होता, कारण देखील स्पेशल होतं. तर हा व्हिडिओ आहे ना मी रामनवमीला शूट केला होता. त्यामुळे ना थोडंसं आहे ना काहीतरी छान बनवायचं होतं आणि कारण आता तुम्हाला समजलंच असेल. तर मम्मी घरी आली होती. ते देखील एक खास कारण आहे, कारण का स्वरूपला आणि स्वरूपच्या पप्पांना गावी जायचं होतं. का ते मी पुढे सांगतेच तुम्हाला. तर इथे बघा, श्रीषा आजीला बघून एवढी खुश झाली होती की लगेचच आजीच्या जवळ गेली. आणि हे पहिल्या मुलांची एक्साइटमेंट काय असते माहिती आहे का, की आधी आहे ना आजी आल्यावरती बॅग चेक करायची की आजीने काही खाऊ आणलं आहे, काही कपडे आणलेत. तर हे बघा, आधी खूप सारे लाड करून घेतले आजीकडून आणि त्यानंतर आजीने आणलेले ड्रेस घातले आणि इथे आहे ना आजीने खाऊ आणला होता, तर तो मुलांना दिला. आणि थोड्याच वेळामध्ये मी इथे आहे ना जेवण रेडी केलं होतं. तर आज आहे ना मस्तपैकी छान इथं श्रीखंड पुरीचा, त्याबरोबर पनीरचं बेत होता आणि कैऱ्या आणल्या होत्या. त्या कैरीची चटणी केली होती आणि हे इवलंसं ताट आधी श्रीषाला वाढलं. आणि हे बघा, आपलं ताट घेऊन गेली आणि आधी आजीला म्हणायला लागली की तू पण चल आणि माझ्याबरोबर बस. तर असं आजी आणि नातीचं छान असं जेवण चालू होतं. तर आम्ही सगळ्यांनीच इथे जेवण करून घेतलं. तर आता दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी आहे ना स्वरूप 5 वाजता उठला होता की चला मम्मा तू उठ, माझी बॅग रेडी कर, आम्हाला गावी जायचं आहे. खरं तर ट्रेन होती 9ची, पण हे बघा सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून उठलेला. आता इथे मी त्यांच्यासाठी ना मस्तपैकी इडली चटणीचा छान ब्रेकफास्ट केला होता. आता श्रीषाला जणू काय कळून आलं होतं की पप्पा आपल्याला आहे ना इथेच ठेवून गावी चाललेलं आहे, त्यामुळे ती पप्पांना सोडतच नव्हती. तर कसंबसं तिला आहे ना समजावलं आणि इथे स्वरूपला आणि पप्पांना बाय केलं. आता श्रीषा रडू नये म्हणून मम्मीने देखील एक आयडिया केली. ती देखील त्यांच्याबरोबर लिफ्टमध्ये गेली, तिला साईडला खेळायला घेऊन गेली. आणि तेवढ्यातच दुसऱ्या साईडने स्वरूप आणि स्वरूपचे पप्पा हे बाईकवरती स्टेशनला गेले होते. आता दादा गेल्यावरती थोडीशी ती रडत होती आणि तेवढ्यातच दादाला शोधायला मुलांना सुट्ट्या लागल्यात म्हणून देखील आहे ना त्याचे फ्रेंड आले होते घरी. तर त्याला म्हटलं तू बस थोडा वेळ खेळ, म्हणजे तिचं देखील मन रमेल. तर ह्यानंतरचे बघा, आता स्वरूप आता पप्पांबरोबर गावी जायला एवढा एक्सायटेड होता आणि सगळ्यात आधी म्हणजे त्याचं हेच होतं की मम्मा आता मी ट्रेनने जाणार आहे, कारण का बऱ्याच दिवसांनी तो ट्रेनने जाणार असतो. मुलांना ना ट्रेनने जाणार म्हणजे ना भारी वाटतं. तर इथे ट्रेन आलेली आहे. बस नीट बस नीट बस. आता इथे ट्रेनमध्ये बसली आणि त्याला ना बॅगेमध्ये खूप सारा खाऊ दिला होता. इडली चटणी केली होती, तरी देखील आहे ना मुलांना ना घरी खायला नको असतं आणि बाहेर कुठे गेलं की लगेच त्यांना भूक लागते. त्यामुळे त्याला फ्रूट देखील दिले होते आणि इडली पण वगैरे थोडीशी दिली होती. तर इथे मस्तपैकी छान बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत होता. आणि ही नदी बघायला खरंच मला आहे ना लहानपणापासून ज्यावेळी मी गावी जाते ना त्यावेळी ही नदी बघायला खूप आवडते. म्हणजे हे दृश्य बघायला किती भारी वाटतं, किती सुंदर आहे ते. तर स्वरूप गेल्यानंतर आम्ही श्रीषाला आहे ना खाली पार्किंगमध्ये खेळायला नेलं होतं आणि खेळून झाल्यानंतर आम्ही इथे जेवण करायला घेतलं होतं. तर हे बघा, आजीला कशी छान चारते आणि म्हणते मम्मा माझा असा व्हिडिओ काढ ना. तर इथे आहे ना तुझं माझं कर्मे ना आणि तुझ्या वाचून काही राहावे ना असं झालेलं आहे. आणि संध्याकाळी तिला दादांची पप्पांची आठवण आली, त्यामुळे व्हिडिओ कॉल केला होता आणि दादाला विचारते दादा तू ये, दादा तू ये एवढंच म्हणते. दादा म्हणतोय मी नंतर येतो, तुला काय आणायचं हे सांग. बसली दादू दादू. आता स्वरूप आणि स्वरूपचे पप्पा हे आहे ना जत्रेसाठी गेले होते. श्रीषाची थोडी तब्येत खराब होती, त्यामुळे आम्ही गेलो नव्हतो. कारण का लास्ट टाईम उन्हाळ्यामध्ये गेली होती, तिची अजून तब्येत बिघडली, त्यामुळे म्हटलं
आता आहे ना उन्हाळा सुरू झाला आहे ना, सगळीकडेच यात्रा सुरू झालेल्या देखील आहेत. तर तुमच्या गावची यात्रा झालेली आहे का ते देखील मला कमेंट करून सांगा. तर इथे यात्रा 2 दिवस असते. तर इथे दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि बघा स्वरूप त्याच्या भावंडाबरोबर एवढा छान गेम एन्जॉय करतोय. मुलं आहे ना नेहमीच गावाकडे जाण्यासाठी एक्सायटेड असतात. एकतर म्हणजे आहे ना वेगळं असं छान वातावरण असतं, अगदी फ्रेश, आणि त्यामध्ये त्यांना माती खेळायला हवी असते, पाणी खेळायला असते, जे इकडे भेटत नाही त्यांना. आणि ते सगळं त्यांना तिथे खेळण्यामध्ये कोणीही त्यांना ओरडत नाही आहे. तर बघा मस्तपैकी छान इथे जत्रेमध्ये असे गेम खेळत होता. आणि त्यानंतर आता स्वरूपला आहे ना स्विमिंग करायची होती. तर फर्स्ट टाईम आहे ना त्याला पप्पा स्विमिंग शिकवणार होते, त्यामुळे खूप एक्सायटेड होता. आणि कुठलीही गोष्ट जर पप्पा शिकवत असेल तर ती काळजीपूर्वकच असणार, आणि त्यात जर स्विमिंग शिकणार असेल तर म्हणजे बघा किती छान असा एवढा कॉन्फिडेंटली तो विहिरीमध्ये उतरला होता. त्याच्या एजची मुलं घाबरत असतील, पण तो अगदी सहजपणे विहिरीमध्ये उतरला, कारण का त्याला माहीत होतं की आपल्याला पप्पा आहे ना पकडणार आहे. त्यामुळे अगदी घाबरायचं कारण नाही. मस्तपैकी छान 2 दिवस त्यांनी एन्जॉय केले गावी. आणि हे बघा आता सगळे बच्चा पार्टी जे यात्रेला आले होते ना ते आता आपापल्या घरी चाललेत. आणि स्वरूप देखील येणार होता आज. तर 2 दिवसानंतर स्वरूप आज घरी येणार होता. आणि शिशा झोपली होती, 5 ते 6 वाजच्या दरम्यान येणार होता. तर बरोबर 5:30ला घरी आला. आणि घरामध्ये आल्या आल्या पहिलं पाऊल टाकलं की त्यांनी शोधायला सुरुवात केली की मम्मा शिशा कुठे गेली. आणि ज्यावेळी त्याला कळलं ना की शिशा झोपली आहे, की लगेचच तो बेडरूममध्ये गेला आणि तिला उठवलं. म्हणजे नेहमी स्कूलमधून येऊन द्या किंवा कधीही शिशा झोपली की लगेच दादा तिला उठवायला जाणार. आधी सगळं घरभर शोधलं. आणि हे बघा दादा उठवतोय त्यांना, तिने पण अजिबात आवाज केला नाही आहे, शांतपणे उठली ती. आणि त्याला हे सांगायचं होतं की मी तुझ्यासाठी आहे ना खाऊ आणलेला आहे, यात्रातून खेळणी आणलेली आहे. आणि यात्रेचा खाऊ कोणाकोणाला आवडतो, मला स्पेशली ती रेवडी गुडी शेव एवढी छान लागते ना. तरी बघा स्वरूपने उठवलं. आणि उठवलं हे बघा बहीण भावांचं किती प्रेम चालू आहे. 2 दिवसानंतर भेटलेले आहे, त्यामुळे दोघांचे खूप सारे एकमेकांकडून ते लाड करून घेत आहेत. आणि लगेचच शिशा उठली, झोपेतच होती तोपर्यंत दादाने तिच्या हातामध्ये यात्रेतून तिला बाहुली आणली होती, ती दिली. आणि तिला बाहेर समजलं की पप्पा आहेत, की लगेचच पळत गेली. तर आता स्वरूप आणि स्वरूपचे पप्पा आले होते. आणि आता नेक्स्ट डे सकाळी लवकर मम्मीला आहे ना घरी जायचं होतं. तर इथे आहे ना शिशा झोपेत होती, त्यावेळी मम्मी गेलेली. आणि जशी शिशा उठली तशी ती घरभर शोधत होती. स्वरूप उठला होता, त्यामुळे ना पप्पा त्याला देखील स्वारगेटला सोडवायला घेऊन गेली होती. आणि शिशा जशी झोपेतून उठली तशी ती ब्लँकेट घेऊन आली आणि सगळं घरभर शोधते की आजी कुठे, दादा कुठे, पप्पा कुठे. तिला असं वाटत होतं की परत सगळे सोडून तिला गावी गेलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद. पुन्हा भेटूया